मी स्वाती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते सूरतची सर्वात मोठे टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये। मित्रांनो, अजमेरा फॅशन एक सूरतची सर्वात मोठी ब्रँड आहे जी स्वतः कपडे निर्माण करते, म्हणजे घडवतात आणि त्याच्यानंतर तुमच्यापाशी एकदम रिझनेबल प्राइस मध्ये क्वालिटी वाली वस्तू देत असते। सर्वात महत्त्वाची वस्तू आज आपण आलेले आहे, आवाज तुम्हाला येत असेल, आपण आलेले आज फॅक्टरी मध्ये। इथे पूर्ण मशीनीचं काम होत आहे, कशा पद्धतीने साडी बनत असते ती संपूर्ण माहिती सांगणार आहे। पर्टिक्युलर या फ्लोअरवर 40 मशीन आहे, याच्या खाली अजून आहेत 12 मशीन खाली आहेत, अजून वरती तुम्हाला 23 मशीन मिळतील। म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण मशीन सेटअप केलेला आहे आणि साडी कशी निर्माण होते, आपल्यापाशी कशी येते, खास करून महाराष्ट्राला जी वस्तू चालत असते काठपदरची साडी, ती आज या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। कशा पद्धतीने ती साडी बनत असते ते आपण पाहूया। तर लवकरात लवकर अजमेरा फॅशनला लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। इथे मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण साडीचा कलेक्शन। हे पहा, ही पूर्ण साडी ही कशी बनते ते आपण आज पाहणार आहे आणि त्याच्यामध्ये ही व्हेरायटी काय काय आहे तेही पाहणार आहे। म्हणजे हे पहा, ही साडी जी मी तुम्हाला दाखवते ना, ती साडी कशा पद्धतीने रेडी होते ती आपण पाहणार आहे। हे पहा, पूर्ण डिझाईन तुमच्या समोर आहे, ह्याच्यामध्ये डाय होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये हा जो आहे ना तो बेस असतो, कपड्याचा जो बेस आहे तो हा आहे आणि ह्याच्यावर डाय वगैरे होते, कपड्याचा कलर चेंज करायला येतो, डिझाईन सेम राहते, डिझाईन अकॉर्डिंग तुमच्या अकॉर्डिंग इथे म्हणजे पूर्ण बनवले जात असतो। ही पूर्ण डिझाईन जी आहे ना जेकार्डचं आहे। पल्लू तुम्हाला मी दाखवते, खूप सुंदर पल्लू तुम्हाला जेकार्ड मध्ये मिळते। हे गोल्डन जरी आहे, 3 प्रकाराची जरी मी तुम्हाला नेहमी सांगत असते, गोल्डन जरी, सिल्वर जरी, कॉपर जरी। आज आपण पाहणार आहे कशा पद्धतीची ही साडी रेडी होते। हा पूर्ण माल इथे रेडी झालेला आहे। आपण जाऊया फॅक्टरी मध्ये, म्हणजे कशा पद्धतीने इथे बनवली जात असते ते पाहूया। तर मित्रांनो, आपण सर्वात अगोदर जिथे जाणार आहे ना ते म्हणजे की रेशमचा जो धागा असतो तो धागा कशा पद्धतीने काम करतो ते आपण पाहणार आहे, कशा पद्धतीने साडी निर्माण होते ते आपण पाहणार आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे ही मशीन। ही एवढी मोठी मशीन तुम्हाला दिसते ना, तर इथे या साईडला बॉबिन वगैरे तुम्हाला मिळून जाणार आहे। हे पहा, हे पूर्ण कलर म्हणजे गोल्डन किंवा जरीचं, हे जरीची मशीन आहे आणि तिकडनं पूर्ण रोल केला जातो, पूर्ण एका ह्याच्यामध्ये रोल केला जातो, त्याच्यानंतर बारक्या रोल मध्ये येतो, तोही आपण पाहणार आहोत का कशा पद्धतीने बारक्या रोल मध्ये येतं तेही आपण पाहणार आहे। ह्या साईडला ही बॉबिन वगैरे लावलेली आहे, म्हणजे डिझाईन जे जाते ना ती ह्या पद्धतीने डिझाईन करली जात असते, ती वस्तू तुम्हाला इथे दाखवते। तर आता आपण जाऊया, पूर्ण जी साडी आहे ते कशा पद्धतीने बनते। आपण ही जी साडी व्हाईट कलरची बघितली ती साडी कशी बनते ते पाहूया। तर इथे सर्वात अगोदर वरती जेकार्डची डिझाईन आहे, म्हणजे हे डिझाईन तुम्ही पाहताय। हे पहा, ही मशीन थांबली गेलेली आहे आणि थांबल्यावर हे पहा, हे पूर्ण चेक्स पॅड गाठी वगैरे तुम्हाला दिसत असतील। आय होप ही वस्तू प्रॉपरली तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल। इथे पूर्ण गाठी वगैरे डिझाईन वगैरे केलेली आहे, ज्या पद्धतीने हे पहा, हे पूर्ण जे कलर ऑप्शन आहे किंवा डिझाईन आहे ते जेकार्ड मशीननी फिक्स केलेले आहे आणि इथे हे धागे, पूर्ण हे धाग्यांचं काम आहे आणि धाग्यांच्या वरून इथे ही साडी निर्माण होत असते, ही बनली जात असते, ह्याच्या थ्रू ही साडी बनली जात असते। इथं तुम्ही पाहणार तर पूर्णपणे एक साडीचा जो गोल्डन कलरचा बेस आहे, सिल्वर कलरचा बेस आहे, हा ही वस्तू का पहा, ही पूर्ण हा जो फ्लावर कॉन्सेप्ट आहे ती रेडी करत आहे। इथे तुमच्या समोर संपूर्ण व्हेरायटी आहे। हे मशीन थांबवली आहे कारण की व्हिडिओ तुम्हाला प्रॉपरली समजेल। अशा पद्धतीने डिझाईन वरना होत असते, मग साडी बनते, साडीचा लुक अशा पद्धतीने होत असतो। हा पहा, आणि अशाच पद्धतीने या साईडला ही साडी आहे। अशा मी जसं सांगितलं 40 साडी इथे पर्टिक्युलर बनत असते आणि जेवढी तुम्हाला लांबी पाहिजे असं ना तेवढी पण मिळून जाणार आहे। म्हणजे मोस्ट ऑफली 6.5 मीटरचा साडीचा कट असतो, पण त्या कटमध्ये किती क्वांटिटीमध्ये, म्हणजे ही क्वांटिटीमध्ये माल बनतो, याच्यावर डाय होते, त्यांची दुसरी फॅक्टरी आहे, ती एक दिवस नक्की तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे का जो आपण गोल्डनचा जो जरीचा धागा बघितला तो धागा हा पहा, जी मोठी एवढी मोठी मशीन होती ना त्या मशीनवर ना इथे तुम्हाला हे अशा पद्धतीने बारीक मशीनवर रोलर जे आहेत ना ते ऑब्झर्व करता, त्याच्यानंतर ही अशा पद्धतीने पूर्ण आतमध्ये जाणार। आतमध्ये गेल्याच्या नंतर इथे सिल्वरचं म्हणजे व्हाईट कलरचा बेस आहे, तर व्हाईट कलरचा जो कलर पाहिजे असेल तो कलरचा लागेल, अदरवाईज व्हाईट। आणि हा जो मी तुम्हाला साडी दाखवली ती कॉमन आहे, त्याच्यावरच डाय होते, म्हणजे कलर होतो, कलरवरच त्याच्यावर डिझाईन होते। तर म्हणजे
डाय साठी दुसऱ्या विभागाला जात असते. पर्टिक्युलर आज आपण पाहणार आहे जेकार्ड डिझाईनचे मशिनीचे कलेक्शन हे पहा. तर मित्रांनो आपण फॅक्टरी वगैरे तर बघितली, खूप मोठी फॅक्टरी आहे, वर खाली करता येत नाही, थोडंफारच तुम्हाला दाखवले. तुम्हाला समजायला पाहिजे का इथे डायरेक्टली फॅक्टरी मधनं काम होतंय आणि हा काम तुमच्यापर्यंत डायरेक्टली फॅक्टरी मधनं माल तुम्ही उठवू शकता अजमेरा फॅशनला कॉन्टॅक्ट करून. आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथे सिरोस्कीचं जे डायमंडचं वर्क असतं, मग ते साडीमध्ये होतं, कुर्ती वगैरे मध्ये होतं, टी शर्ट वगैरे मध्ये पण होत असतं आणि सरारा गरारामध्ये किंवा बनारसी कॉन्सेप्ट मध्ये असं सिरोस्कीचं डायमंडचं वर्क होत असतं. तशा पद्धतीचं हे पूर्ण काम चालत आहे. हे तुम्ही पहा, हे इकडनं डायरेक्टली फॅक्टरी मधनं काम मी तुम्हाला दाखवते आणि आज पर्टिक्युलर तुमच्यासाठी हे काम दाखवले. इथे पूर्ण काम कशा पद्धतीने होतं ते पहा. इथे हा जो कपडा आहे, हा जो कागद आहे ना, त्या कागदावर हे सिरोस्कीचे डायमंड होते. हे पहा, हे डायमंड आहेत, हे पूर्ण डायमंड जे आहेत ना कशा तरी म्हणजे वाकडे तिकडे आहेत, पण त्यांना पूर्ण सीधी करत जाते ही मशीन. ही हिटिंग मशीन असते, ती प्रॉपरली हे सर्व काम करते. आणि इथे तुम्ही पाहणार तर इथे पॉलिथिनच्या अकॉर्डिंग म्हणजे एक सिंपल सोबत तुम्हाला गोष्ट सांगते. रेडी झालेली वस्तू काय आणि हीच वस्तू डायरेक्टली कशामध्ये पण युज करू शकतो. म्हणजे साडी असो, लेंगा असो, सिरोस्की डायमंडचा जो वर्क आहे तो इथे होत असतो आणि प्रॉपरली प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला वेगळं वेगळं मिळून जाणार आहे. ह्या ठिकाणी बघा फ्लावर कॉन्सेप्ट मिळते. सिरोस्कीचं पूर्ण काम जे ना ते ह्या मशीनने होत असतं. ही मशीन आज मी तुम्हाला दाखवली डायरेक्टली फॅक्टरी म्हणा अशा पद्धतीने पूर्ण काम होत असतो. म्हणूनच आज तुम्हाला स्वस्त प्राइस मध्ये कपडा मिळत आहे, ते पण चांगल्या अशा वर्क मध्ये. आज आपण पूर्ण बघूया हे काम कसं साडीवर होतं ते. चला तर मित्रांनो, फॅक्टरी खूप मोठी आहे, एका विभागामध्ये वेगळं वेगळं काम होत असतं. तर अशा पद्धतीने जे सिरोस्कीचं वर्क दाखवलंय ते मी तुम्हाला दाखवते. साडीमध्ये कशा पद्धतीने यूज झालेली आहे आणि कशा पद्धतीने ही डिझाईन दिसते ती तुम्हाला दाखवते. खूप सुंदर साडी तुम्हाला मिळून जाणार आहे सिरोस्की डायमंड मध्ये. आणि आता आपण पाहणार बॉर्डर. हो, बॉर्डर म्हणजे साडीमध्ये जी बॉर्डर लागली असते ती कशा पद्धतीने रेडी होत असते हे पहा. इथे तुम्हाला कलरफुल लेस बॉर्डर मिळून जाणार आहे पूर्ण मशीननी. पूर्ण मशीनचं काम आहे प्रॉपरली. ही बंद मशीन आहे, त्याच्यावर मी दाखवते. हे पाहिजे पूर्ण हे रेशमचं धाग्याचं काम आहे. इथे तुम्हाला धाग्याची थिकनेस पण जाडी मिळून जाणार आहे, म्हणजे हे पूर्ण धाग्याने बनवलेले जाणार. बॉर्डर ही बनवली जात असते डायरेक्टली फॅक्टरी मधनं. अजमेरा फॅशन वन ऑफ डेस्टिनेशन आहे जिथे संपूर्ण कलेक्शन तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी मधनं माल मिळत आहे. हे लाईव्ह दाखवते. हे पूर्ण माल डायरेक्टली लेस बॉर्डर मध्ये बनते. हे पहा, इथे तुम्हाला लेस बॉर्डर मिळते. खूप सुंदर लेस बॉर्डर तयार होते डायरेक्टली फॅक्टरी मधनं. सर्वेकडे तुम्ही नजर बघू शकता. पूर्ण तुमची जिथपर्यंत नजर जाणार आहे ना तिथपर्यंत पूर्ण मशीन लागलेली आहे. ते काम होते डायरेक्टली फॅक्टरी मधनं. म्हणून आजच्या तारीखमध्ये स्वस्त आणि क्वालिटी अजमेरा फॅशन देते. जगात सर्वात मोठी ब्रँड म्हणजे अजमेरा फॅशन. सुरतातला सर्वात मोठी ब्रँड म्हणजे अजमेरा फॅशन, कारण की अजमेरा फॅशन एक मॅन्युफॅक्चर आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग हे संपूर्ण कलेक्शन तुम्हाला चांगल्या प्रमाणात देत असतो. या साईडला बॅकग्राऊंड बघाल तर इथं सिलाई काम वगैरेही होत असतं. तर आपण ही साडीही पाहूया. ही साडीमध्ये लेस लावताय ते काम होते. तर इथे ही साडी तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये बघितली असेल. अजूनही माल रेडी होते तशा पद्धतीचं हे कलेक्शन राहणार आहे. गुढीवर प्रॉपरली साडी जी आहे, गुढीवर प्रॉपरली साडीची जी लेंथ आहे ती मापली जात असते, म्हणजे तुम्हाला कट मध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार. डॅमेज वगैरे पीसचं पूर्ण चेक होतं, त्याच्यानंतर तुमच्यापाशी वस्तू मिळत असते. साड्यांचं प्रॉडक्ट किंवा बनारसी पूर्ण तुम्हाला कलेक्शन डायरेक्टली फॅक्टरी पासून 100% मॅन्युफॅक्चरिंग पासून तुम्ही जर माल घेणार तर तुमचा फायदा नक्की होणार आहे. तर मित्रांनो, आजचे जे आपण व्हिडिओला कव्हर केलं म्हणजे की आपण आज जी व्हिडिओ बनवली पर्टिक्युलर फॅक्टरीची, तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्हाला अजून कोणती फॅक्टरी बघायची असेल अजमेरा फॅशनची तेही तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि ही व्हिडिओ कुठनं पाहताय तेही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया. जय महाराष्ट्र.